आरोही, तू अजून जेवण बनवलं नाहीस? मी बाजारात जाऊन आल्यामुळे किती दमली आहे. मला खूप जोराची भूक लागली आहे. आणि तुझा दीर विवेक आता भुकेला कॉलेजमधून घरी येईल, त्याचं काय? तू आम्हा सर्वांना उपाशी मारणार आहेस का? आई, गुढीपाडव्याचा सण 2 दिवसांवर आला आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येक ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करून शोभायात्रा काढल्या जातात. त्यामुळे मला खूप ब्लाऊज तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. काल रात्री उशिरापर्यंत मी तेच काम करत होते. सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून सर्वांसाठी नाश्ता केला. पण झोप पूर्ण न झाल्या कारणाने माझं खूप डोकं दुखत आहे. त्यामुळे मी थोडा वेळ पडून राहिले. आरोही बोलत असताना तिचा नवरा आदित्य तिथे आला आणि म्हणाला, आई, एवढं ओरडायला काय झालं आहे? आरोहीची तब्येत बरी नाही म्हणून ती गोळी घेऊन थोडा वेळ आराम करत होती. संगीताताई आहे ना घरात, आजचा दिवस तिला जेवण बनवायला सांग. कधीतरी एक वेळचं जेवण तिने बनवलं तर काही फरक पडणार नाही. आदित्यच्या अशा बोलण्यावर त्याची आई सुलभाताई विचार करतात. बघा, माझा मुलगा कसा बायकोचा बैल बनत चालला आहे. हा स्वतःच्या बहिणीला काम करायला सांगत आहे आणि बायकोला आराम देण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व सुनबाईच्या शिलाई कामामुळे होत आहे. सुलभाताई विचार करत असतानाच आदित्य पुढे म्हणाला, आई, काल वेद खेळत असताना पडला. आरोही कामात व्यस्त असते. तू त्याच्याकडे लक्ष दे. तो अजून लहान आहे. असाच कुठेही पडत राहिला तर त्याला गंभीर इजा पोहोचू शकते. अच्छा, म्हणजे अगोदर तुला लहानाचे मोठे केले, तुझं लग्न करून दिलं आणि आता तुला मुलं झाल्यावर या म्हातारपणात तुझी मुले मोठी करायची. मला दुसरं कामच नाही का? अशा प्रकारे आदित्य आणि सुलभाताईंमध्ये आरोप प्रत्यारोप होतात. त्यामुळे आदित्यला राग येतो आणि तो रागातच आपल्या खोलीत निघून जातो. हे सर्व ऐकून आरोहीला खूप दुःख होते. तेवढ्यात सुलभाताई तिथून सरळ आपली मुलगी संगीताच्या खोलीत जातात. तिथे संगीता लॅपटॉपवर काम करत असते. अगं संगीता, तुझा भाऊ सर्व काही त्याच्या बायकोचं ऐकत आहे. त्यामुळे घरातील वातावरण खूपच वाईट झालं आहे. सुनबाई शिवणकाम करते म्हणून आदित्यला वाटतं की घरातील कामे तू आणि मी आपण दोघी मिळून करावी. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून संगीता रागतच म्हणाली, मी इथे राहायला आले याचा अर्थ मी यांची कामवाली नाही. मी माझ्या ऑफिसचं काम करत आहे. मुलीचं असं उत्तर ऐकून नाराज होऊन सुलभाताई किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी येतात. तर तिथे अगोदरच आरोहीने जेवण बनवायला चालू केलं होतं. आरोही किचन मध्ये जेवण बनवत आहे हे लक्षात येताच सुलभाताई किचनच्या दारामधूनच परत फिरून टीव्ही लावून सिरियल बघत बसतात. आरोहीचे डोके अजूनही दुखत होते, परंतु तिने वेदना सहन करत सर्वांसाठी स्वयंपाक बनवला. सर्वांनी पोटभर जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी वेदला स्कूलमध्ये जायचे होते. तो उठला तेव्हा सुलभाताईंनी स्वतः त्याला आंघोळ घातली. सासूबाईंनी वेदची आंघोळी केल्यामुळे तेवढा वेळ आरोहीला स्वयंपाक घरात काम करण्यासाठी मिळाला. ही गोष्ट आदित्यने पाहिली आणि म्हणाला, अरे वा आई, आज तू वेदची आंघोळ केलीस, त्यामुळे आरोहीला खूप मदत झाली. तू अशीच रोज आरोहीला मदत केलीस तर तिलाही बरं वाटेल. आरोही म्हणाली, हो आई, तुम्ही मदत केल्यामुळे आज मला शिवणकाम करण्यास थोडा जास्त वेळ मिळेल. आरोहीच्या अशा बोलण्यावर सुलभाताई रागातच म्हणतात, उगाच बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. पटकन नाश्ता बनव आणि संगीताला तिच्या खोलीत नेऊन दे. अशा प्रकारे सुलभाताई सर्व कामे आरोहीकडूनच करून घेत असतात. पण घरात आलेल्या मुलीकडून एकही काम करून घेत नाहीत. उलट तिला काही हवं नको त्यासाठी अधूनमधून आरोहीला तिचे काम चालू असताना ते काम मध्येच थांबवून संगीतासाठी कॉफी बनव, तिला काहीतरी हलका नाश्ता नेऊन दे, अशी कामे सांगून तिच्या कामात व्यत्यय आणायच्या. आरोहीला कितीही वेळा कोणतेही काम सांगितले तरी ती कोणत्याच कामाला नकार द्यायची नाही. तिचं शिवणकाम शिल्लक राहिलं तर ती रात्री उशिरापर्यंत जागून ते पूर्ण करायची. दिवस असेच निघून जात होते. पण आरोहीची नणंद संगीता आपल्या सासरी जायचं नाव घेत नव्हती. तिचं म्हणणं होतं की सासरी राहून ऑफिसचे काम करायचे आणि सासरच्या घरातील सर्व कामे सुद्धा करायची. हे माझ्याने शक्य होणार नाही. म्हणून संगीता आपल्या नवऱ्याला सांगून माहेर येऊन ऑफिसचं काम घरातूनच करत होती. एक दिवस आरोही बाजारात भाजी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिचा मोबाईल ती घरीच विसरली. त्याचवेळी आरोहीच्या बाबांचा तिच्या मोबाईलवर फोन आला. तो फोन आरोहीची नणंद संगीताने उचलला. आरोहीच्या बाबांना वाटले फोन आपल्याच मुलीने उचलला आहे. त्यांनी बोलायला सुरुवात केली, बाळा, तुझ्या आईच्या पोटात दिवसेंदिवस जास्तच दुखायला लागलं आहे. इकडच्या डॉक्टरांनी 2 महिन्यांच्या गोळ्या दिल्या आहेत. त्या गोळ्या घेऊन बरं वाटलं नाही तर मात्र ऑपरेशन करावं लागेल. तू या महिन्यात गोळ्या घेण्यासाठी कमी पडणारे पैसे पाठवले होतेस, त्यामुळे बरं झालं. ऑपरेशन करावं लागलं तर मुली तुलाच काहीतरी करावं लागेल. त्यावर सरिता हो असं म्हणाली आणि फोन ठेवून दिला. पण ही बातमी लगेच तिने आपल्या आईला म्हणजे सुलभाताईंना दिली की आई, तुझी सून शिलाई मशीनचं काम का करते तुला माहित आहे का?
तुला वाटत असेल की तुमच्या घरातील खर्चाला हातभार लावण्यासाठी एवढी जागून काम करते, पण खरं कारण वेगळंच आहे. आरोही वहिनीची आई आजारी आहे. ती पैसे तिच्या माहेरी पाठवते. हे ऐकताच सुलभाताईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या म्हणाल्या, येऊ दे तिला, चांगला जाब विचारते. अगं आई, उगाच घाई करू नकोस. त्यापेक्षा तिच्या शिलाई कामात सतत व्यत्यय आणत राहा. आपल्या आईसाठी किती रात्री जागून काम करते ते समजेलच. काही दिवसांनी ती स्वतःच कंटाळून सर्व काम बंद करेल. सुलभाताईंनी तसेच केले. त्या आरोहीला खूप त्रास देऊ लागल्या, पण आरोहीने हार मानली नाही. ती आपल्या कामाशी प्रामाणिक राहिली. काही दिवसांनी आरोहीचा धीर विवेक म्हणाला, दादा, माझ्या प्रत्येक मित्राकडे बाईक आहे. सर्वजण आपापली बाईक घेऊन कॉलेजला येतात. मला एकट्यालाच बसने जावे लागते. आजकाल बस पण किती कमी झाल्या आहेत. बसची वाट पाहण्यात खूप वेळ जातो, त्यामुळे कधी कधी कॉलेजला पोहोचायला उशीर होतो. असं घडत राहिलं तर माझा अभ्यास कसा होणार? यावर विवेकचा दादा आदित्य त्याच्यावर रागवत म्हणतो, तुला आपली लायकी माहीत आहे का? मी नोकरी करतो तरी अजून बाईक घेतली नाही. ट्रेनने प्रवास करून ऑफिसला जातो. वेळ पडली तर बसने देखील जातो. तो कॉलेजला काय गेलास? लगेच दुसऱ्या मुलांकडे बघून स्वतः देखील तसं जगता यावं अशी स्वप्न पाहू लागलास? अगोदर अभ्यास कर, चांगले मार्क काढ, नोकरीला लाग, त्यानंतर तुझ्या हिमतीवर गाडी घे. तोपर्यंत तोंडातून एक शब्द काढू नकोस. आदित्यच्या अशा बोलण्याने विवेकला खूप वाईट वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचे रंग लगेच बदलले. हे सर्व आरोहीने पाहिले, म्हणून ती विवेकच्या जवळ गेली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, विवेक, तू कॉलेजला उशिरा पोहोचल्यामुळे तुझ्या अभ्यासाचं नुकसान होतं ना? मग आपण तुझ्यासाठी छोटी का होईना एखादी बाईक घेऊया. आपल्या आरोही वहिनीच्या अशा बोलल्यानंतर विवेकच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आरोहीने पैशाची व्यवस्था करून आपल्या दिराला एक बाईक घेऊन दिली. वहिनीने आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट केल्यानंतर विवेक अजून जोमाने अभ्यास करू लागला. तर आरोहीने सुद्धा साड्यांची फॉल बिडिंग करणे, फॉल विकणे, वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड ड्रेस देखील ती घरी आणून विकू लागली. ती टेलर असल्या कारणाने एखाद्याला ड्रेस मोठा झाला तर लगेच शिलाई मारून तो अगदी मापात करून देत असे. त्यामुळे मुली आणि महिला बाजारात जाण्याऐवजी आरोहीकडे येऊनच खरेदी करू लागले. आरोहीचा व्यवसाय आता हळूहळू वाढत होता, पण तिच्या सासूबाईंचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. तो सर्व त्रास सहन करून आरोही आपला व्यवसाय वाढवत होती. अशातच एक दिवस आरोहीची नणंद संगीताचा नवरा घरी आला आणि सुलभाताईंना म्हणाला, आई, तुम्ही तरी तुमच्या मुलीला समजवा. ही माहेरी किती दिवस राहणार आहे, आणि जर हिला माहेरीच राहायचं होतं मग लग्न तरी कशाला केलं? हे जेव्हा संगीताने ऐकलं तेव्हा ती म्हणाली, तुमच्या आईबाबांना अगोदर घरातून बाहेर काढा, नाहीतर आपण दोघे दुसऱ्या ठिकाणी राहूया. एकत्र राहून मी त्यांची कामं करणार नाही. मी माझ्या ऑफिसचं काम करू की त्यांची कामे करत बसू? संगीताचा नवरा अगदी नम्रपणे म्हणाला, अगं, संसार म्हटला की या गोष्टी व्हायच्याच. आई बाबा काय आपल्याला आयुष्यभर पुरणार आहेत का? ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची सेवा करायलाच हवी. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे ते आपल्या सोबतच राहणार. आपल्यासोबत नाही, त्यांना तुम्ही तुमच्या सोबतच ठेवा. मी तिकडे येणार नाही. संगीताच्या नवऱ्याने असा प्रयत्न पहिल्यांदाच केला नव्हता. या अगोदर सुद्धा एक दोनदा त्याने येऊन संगीताला अगदी शांतपणे समजावले होते, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. दिवस असेच निघून जात होते. अशातच एक दिवस विवेकला कॉलेजमध्ये चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये आदित्य आणि आरोही दोघेही पोहोचले. तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले, हे बघा, याची एक किडनी निकामी आहे आणि दुसरी सुद्धा आता खूप कमी काम करू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर ह्याला नवीन आयुष्य द्यायचं असेल तर तुमच्या घरातील कोणाची तरी एक किडनी याला द्यावी लागेल, तरच विवेक पुढचं आयुष्य जगू शकतो, नाहीतर त्याचं जगणं खूप कठीण आहे. डॉक्टरांचे असे बोलणे ऐकताच आदित्य आणि आरोही दोघांच्याही पायाखाली जमीन सरकली. आता काय करायचं? आदित्यने लगेचच ही गोष्ट सुलभाताईंनी सांगितली. त्यांना तर खूप मोठा धक्काच बसला. आता माझ्या मुलाचं आयुष्य संपलं असंच त्यांना वाटू लागलं होतं. अशा परिस्थितीमध्ये संगीता सुलभाताईंना धीर देत होती. आई, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. जी गोष्ट ज्याच्या आयुष्यात येते त्या गोष्टीला त्या व्यक्तीला सामोरे जावेच लागते. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. विवेकच्या आयुष्यात आता ह्या गोष्टी आल्या आहेत, त्याला आपण तरी काय करणार? संगीताने हार म्हणून अगदी हताशपणे आपल्या आईला त्या सर्व गोष्टी समजावत होती. डॉक्टरांनी 2 दिवसांची मुदत दिली होती. जर 2 दिवसात कोण तयार झालं तर त्या माणसाच्या सर्व टेस्ट करून त्यांची किडनी विवेकला देऊ शकतो. पण 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधी गेला
तर मात्र आपल्या हातात काहीच राहणार नाही. सर्वांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं होतं. आदित्य आणि आरोही दोघे हॉस्पिटलमध्ये होते, तर संगीता आणि सुलभाताई घरी होत्या. रात्रीचे 9 वाजले होते. काही वेळात डॉक्टर जाणार होते. तेवढ्यातच आरोही डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेली आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, मी माझ्या दीराला माझी एक किडनी देण्यासाठी तयार आहे. डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला, अहो, पण तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारलं आहे का? नाही डॉक्टर, किडनी माझी आहे, त्यामुळे निर्णय माझाच आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या सर्व टेस्ट करून तुमची जी काही वैद्यकीय प्रोसेस आहे ती चालू करा. शिवाय हे सर्व करण्यासाठी जो काही खर्च असेल तो खर्च मी तुम्हाला द्यायला तयार आहे. डॉक्टरांनी एक फॉर्मवर आरोहीची सही घेतली आणि आपल्या स्टाफला सांगून आरोहीच्या सर्व टेस्ट करण्यास सुरुवात केली. रात्र झाल्यावर आदित्य हॉस्पिटलमध्ये आरोहीला शोधू लागला. ती कुठे दिसत नाही म्हटल्यावर त्याला वाटलं आरोही घरी गेली असेल. घरच्यांना वाटलं हॉस्पिटलमध्ये असेल. ती रात्र अशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती होती. पण कोणालाच ही गोष्ट माहीत नाही की आरोही विवेकला किडनी डोनेट करत आहे. दुसऱ्या दिवशी रात्री आदित्यची एका फॉर्मवर सही घेतली गेली. त्यामध्ये आरोहीची किडनी काढून विवेकच्या शरीरात लावली जाणार आहे असं नमूद केलं होतं. पण आदित्यने टेन्शनमुळे काहीच न वाचता सही केली. तिसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी ऑपरेशन चालू केलं. 4 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं आहे. काही तासांनी पेशंटला शुद्ध येईल. आदित्यला काही समजलेच नाही. डॉक्टर नक्की कोणत्या ऑपरेशन विषयी बोलत आहेत. त्यावेळी नर्स म्हणाली, तुमच्या भावाचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं आहे. आदित्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण त्याला किडनी कोणी दिली? नर्स म्हणाली, कोणीतरी महिला आहे, ती दुसऱ्या वॉर्डमध्ये आहे. आदित्य अगोदर त्या महिलेच्या वॉर्डमध्ये गेला. तिथे त्या महिलेला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते, कारण ती त्याची बायको आरोही होती. तिला अजून सुद्धा शुद्ध आली नव्हती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आदित्य म्हणाला, तू साक्षात देवी आहेस. त्याने लगेचच सुलभाताईंना फोन करून ही गोष्ट सांगितली. आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून सुनेने एवढं मोठं पाऊल उचललं हे ऐकताच सुलभाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या वेळ वाया न घालवता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि आपल्या सुनेची माफी मागत म्हणाल्या, तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस आणि त्याच लक्ष्मीला मी विनाकारण त्रास देत होते. तू आज माझ्या मुलाला नवं आयुष्य दिलंस. तुझा उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. सुलभाताईंच्या मागे उभी असलेली संगीता म्हणाली, वहिनी, मी तुला खूप त्रास दिला, पण तुझी कुटुंबियांविषयीची असणारी तळमळ आणि त्याच्यासाठी तू जे कष्ट सहन करत होतीस त्याची प्रचिती मला आली आहे. म्हणून मी आता इथे न राहता माझ्या सासरी जाऊन राहीन आणि माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करीन. अशा प्रकारे आरोहीची नणंद जी आपल्या माहेर येऊन राहिली होती, का तर तिला तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करावी लागू नये. परंतु जेव्हा तिने आपल्या आरोही बहिणीची सासरच्या लोकांविषयीची तळमळ पाहिली तेव्हा तिला स्वतःची चूक लक्षात आली. आरोहीच्या अशा वागण्याने तिची नणंद संगीताचा संसार तर सुखाचा झालाच, पण तिचा दीर विवेकला देखील नवे आयुष्य मिळाले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाला अशीच वहिनी, अशीच सून मिळावी का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.